तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये एकही वेळा जर सॅलरी स्लिपवरती पेमेंट घेतलेली असेल, म्हणजे तुम्हाला पेमेंट भेटली, सॅलरी स्लिप भेटली, तर तुमचा एम्प्लॉयर आय डी तयार झालेला असतो. म्हणजेच तुमचं UAN नंबर हे तयार झालेलं असतं. UAN नंबर काय असतं, तर EPFOचं एक खातं असतं. त्या खात्यामध्ये तुमचे PF कट झालेले असते. आता हे PF जर कट झालेलं असेल, तर तुमचा UAN नंबर नेमका कोणता आहे, कोणत्या नंबरवरती तो ॲक्टिव्ह आहे, आणि जर तो नंबर असेल तर UAN नंबर तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर माहिती आहे, फक्त UAN नंबर माहीत नाही. आता UAN नंबर कशा पद्धतीने काढायचा याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून जावा. तर चला वेळ न घालवता आपण डायरेक्टली प्रोसेस सुरू करूयात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्टली लिंक देतो आहे, किंवा तुम्ही कोणतंही एखादा ब्राउझर ओपन करायचं आहे आणि ब्राउझरमध्ये तुम्हाला फक्त EPFO हे तुम्हाला सर्च करायचं. EPFO सर्च केलं की ही वेबसाईट येणार आहे. याच वेबसाईटवरती तुम्हाला पहिला साइन इन करायचं किंवा लॉग इन करायचं, जे पण असेल ते करायचं आहे. आता डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण ह्याची लिंक दिली, पण EPFO इंग्लिशमध्ये टाकून हे जायचं आहे. ठीक आहे. तर ही वेबसाईट आहे, हिंदीमध्ये नाही आहे, इंग्लिशमध्ये तुम्ही जावा, त्यामध्ये व्यवस्थित जाईल. ओपन केलं की सर्व्हिसेसचा या ठिकाणी पहिला ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकताय. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा फॉर एम्प्लॉईज हा ऑप्शन आहे. त्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती सर्व्हिसेसमध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली यायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये 2 नंबरचा वापस ऑप्शन आहे, UAN किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस. तो मेंबर ऑनलाईन सर्व्हिसेसचा दुसरा जो आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केलं की असं येणार आहे अलर्ट. ओके करायचं आहे. ओके केलं की पुन्हा डॅशबोर्ड नवीन असणार आहे. तुम्ही बघा, डिअर EPFO मेंबर आहे आणि सगळी या ठिकाणी तुमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे, UAN नंबर आहे, तुम्हाला माहिती करायचं असेल तर 3 नंबरचा UAN नो युअर UAN आहे. हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. ह्याचा अर्थ काय, तुम्हाला ऑलरेडी तुमचा UAN नंबर आहे, तो जो आहे ॲक्टिव्ह आहे, जो PF खात्याला तुमच्या आहे, तो काढायचा आहे. त्याच्यावर क्लिक केलं, खाली गेट स्टार्टरवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी तुमचा जो पण मोबाईल नंबर असणार आहे, जो पहिला सॅलरी स्लिप काढताना किंवा जे पण तुमचं खातं आहे ते काढताना तुम्ही दिलेलं आहे, म्हणजे सॅलरीसाठी किंवा जॉबसाठी तुम्ही जो नंबर दिलेला होता तो नंबर टाकायचा. या ठिकाणी तुमचं आधार कार्ड वगैरे जे आहे ते सिलेक्ट करा. आता आधार टाकलं तर खाली आधार नंबर प्रूफ म्हणून टाकायचं आहे. ठीक आहे. आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी होत आहे. सो आधारला OTP जाणार आहे. इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. कॅप्चा टाका, OTP पाठवला की आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याच नंबरला या ठिकाणी OTP जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तो OTP सबमिट करून घ्यायचा आहे. OTP टाकून या ठिकाणी जर तुम्ही सबमिट केला किंवा व्हेरीफाय जर केला तर तुमच्यासमोर जे डॅशबोर्ड येणार आहे ते या पद्धतीनं असणार आहे. युअर UAN हे सक्सेसफुली दिसणार आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा UAN नंबर आहे तो कॉपी करा. हाच तुमचा EPFO खात्याचा UAN नंबर आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा आधारला जो असणार आहे लिंक मोबाईल नंबर त्या नंबरवरतीच भेटेल.